कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर मुरिक्केमधील नवी दृश्य समोर. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त. पाकिस्तानच्या 6 भागांमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका. लाहोरच्या जुऱ्या विमानतळासह नसीराबाद, कोटगी, जगवाल, गुजरावालामध्ये मोठे स्फोट. स्फोटानंतर पाकचं हवाई क्षेत्र रिकामं. ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल आणि पंतप्रधान मोदींमध्ये 50 मिनिटं बैठक. पाकिस्तानकडून होत असलेल्या कारवाईबाबत बैठकीत चर्चा. ऑपरेशन सिंदूरनंतर संसद भवनात सर्वपक्षीय बैठक. बैठकीसाठी सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह इतर नेते दाखल. पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरूच. कालपासून सुरू असलेल्या गोळीबारात 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू. पूंछ सेक्टरमधील गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमारही शहीद. ऑपरेशन सिंदूरचा बदला घेऊ अल कायदाची भारताला पोकळ धमकी. हल्ल्यात मारले गेलेल्यांना अल्लाह जन्नतमध्ये स्थान देईल. ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी संघटना अल कायदा सैरभय. आम्ही शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ. योग्य उत्तर कसं द्यायचं पाकिस्तानला माहिती. शाहबाज शरीफची दरपोक्ती. अमृतसरच्या जतवाल जवळ पाकिस्तानी मिसाईल आढळलं. पाकिस्तानचा मिसाईल हल्ला भारतानं हाणू पाडला. भारत आणि पाकिस्तान लवकरच तोडगा काढतील. दोन्ही देशांनी संयम बाळगावा. शत्रुत्वाची भावना लवकरच संपेल. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. पाकला मदत करणाऱ्या चीनची भाषा. ऑपरेशन सिंदूरनंतर बदलली. पाकिस्ताननं संयमानं घ्यावं. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असं काही करू नये. चीनचा पाकिस्तानला सल्ला. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने सीमेवर तैनात वाढवली. पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यही सतर्क. इराणचे परराष्ट्र मंत्री आरकची आजपासून 2 दिवस भारत दौऱ्यावर. एस जयशंकर यांना भेटणार. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. भारत पाकिस्तान युद्धजन्य भागातून प्रवास करू नका. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रवाशांसाठी सूचना. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा खोटारडेपणा उघड. भारतीय विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावा फोल. राजस्थानच्या जैसलमेरमधील पोलीस अधिकारी सतर्क. भारत पाक तणावामुळे हेरगिरी कॉलची संख्या वाढली. जैसलमेरचे एसपी सुधीर चौधरी यांची माहिती. पाकिस्तानातल्या पेशावर विमानतळावर नागरिकांची पळापळ. इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, कराचीत परदेशी विमान सेवा थांबवली. भारतीय हवाई दलाकडून देशातील सर्व एअरबेस अलर्टवर. पुण्याच्या एअरबेसवरून लढाऊ विमानांच्या पुणे मुंबईच्या आकाशात घिरट्या. नागपुरातील माजी वायुसैनिक संदेश सिंगलकर यांनी वायुसेनेत परत येण्याची परवानगी मागितली. संदेश सिंगलकर यांनी हवाई दलात 16 वर्ष सेवा बजावली. कारगिल युद्धातही होता सहभाग. आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत एकत्र यावं असं वाटतंय. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य. श्रीनगरसह 18 विमानतळांवरील कामकाज तात्पुरतं बंद. विमान कंपन्यांकडून 200हून अधिक उड्डाणं रद्द. भारतीय जवानांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एअर इंडिया तरी बुकिंग करता येणार. बेस्ट बस आता गुगल मॅपवर. वेळेच्या बचतीसह मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल. फडणवीसांची माहिती. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. मुंबईत आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. तर दक्षिण महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता कायम. भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती. रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार. 67 कसोटी सामन्यात रोहितची 12 शतकं आणि 18 अर्धशतकं. इंग्लंड दौऱ्यापासून भारताला नवा कर्णधार मिळणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.